सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे। बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम। भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मोकाटे, वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार। समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात चौकशी करणार। खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल। मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। चौकशी सुरू। कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार। आतापर्यंत 7 आरोपींना अटक। प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकांच्या घोषणा। बीडमधील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातील प्रकार। आसाम, केरळ आणि पॉंडिचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान। रात्री 8 वाजेपर्यंत आसाममध्ये 85.38%, केरळमध्ये 78.1% तर पॉंडिचेरीमध्ये 89.81% मतदानाची नोंद। कोलकाता विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात लखनौचा 3 विकेट राखून विजय। मुकुल चौधरी ठरला लखनौच्या विजयाचा शिल्पकार। 27 चेंडूत 54 धावांची खेळी।